नमस्ते, मी विशाखा. प्रॉफिट व्हायब्रेशन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमचे ट्रेड्स मार्केटमुळे फेल होत आहेत की तुमच्या भावनांमुळे? आज आपण एक वेगळ्या आणि इम्पॅक्टफुल विषयावर बोलणार आहोत. तुम्ही कधी एक्सपिरियन्स केला आहे का? ट्रेड घेताना भीती वाटतेय, लॉस झाल्यावर मन अस्वस्थ होतंय किंवा स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंगमुळे तुमचे चुकीचे निर्णय होत आहेत? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. EFT म्हणजे नेमकं काय? तर EFTचे फुल फॉर्म असे आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याच्या फुल फॉर्म मध्येच त्याचा मीनिंग आणि अर्थ जडलेला आहे. म्हणजेच काय की आपण एखाद्या इमोशन्स पासून फ्री होणे. म्हणजेच आपण त्याला एक साधारण भाषेमध्ये असं बोलू शकतो की ही एक टॅपिंग थेरपी आहे, की एक हिलिंग मोडॅलिटी आहे ज्यामध्ये शरीरातल्या काही विशिष्ट एनर्जी पॉइंट्सवर आपण टॅप करतो. म्हणजेच मी तुम्हाला आता एक साधारण करून दाखवत आहे. हे आपले काही एनर्जी पॉइंट्स आहेत, त्यावर आपण कंटिन्युअसली काही रिपिटेशन्सने टॅप करणं. आपल्या आयुष्यात अनेक भावना साचलेल्या असतात, जसं की फिअर आहे, स्ट्रेस आहे, ओव्हर थिंकिंग आहे, लो सेल्फ इस्टीम आहे किंवा लो कॉन्फिडन्स आहे. तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या आपल्या निर्णयावर परिणाम करतात. विशेषतः शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा ट्रेडिंग करतो त्यामध्ये ह्याचा इम्पॅक्ट दिसायला लागतो. कारण शेअर मार्केट हे फक्त चार्ट्स आणि नंबरचं जग नाहीये, ते आपल्या मनाचं आणि भावनांचं जग आहे. आता माझंच एक्झाम्पल घेते. प्रत्येक ट्रेड करताना मला लॉस होण्याची खूप भीती वाटते आणि मग होतं असं की जेव्हा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आलेली असेल ना, ती पण मिस आउट होऊन जाते. आणि ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी लॉस भरून काढण्यासाठी माझे जास्त ट्रेड घेतले जायचे आणि मग ओव्हर ट्रेडिंग मध्ये तो दिवस निघून जायचा आणि इव्हेंच्युअली मला ते लॉस मध्ये बुक करावं लागायचं. युट्यूबवर प्रत्येक शेअर मार्केट गुरुनी आपल्याला सांगितलं आहे, रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेडिंग सायकोलॉजी जोपर्यंत आपण फोकस करत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही. आणि प्रत्येक जणाला हे माहिती असतं, तरी पण या सायकोलॉजीवर म्हणजेच इव्हेंच्युअली आपल्या इमोशनवर ते कंट्रोल का नाही करू शकत? ह्यासाठी EFT टॅपिंग टेक्निक हे इथे मदत करते. आपल्या मनातल्या भावना समजून घ्यायला, शांत व्हायला आणि त्यातला ताण कमी करायला ही मदत करतात. आता आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया. जर तुम्हाला ट्रेडिंग करताना लॉस होण्याची जर भीती वाटत आहे तर तुम्ही त्याला कसं करू शकता? तर तुम्हाला हलक्या हाताने टॅपिंग करत काही स्टेटमेंट बोलावे लागतील. जरी मला ट्रेड घेण्याची भीती वाटत असली तरी मी स्वतःला पूर्णपणे ह्या क्षणी स्वीकारते. तुम्ही असे एनर्जीवर शरीरातील काही पॉइंट्सवर टॅप केल्यानंतर हळूहळू आपले मन शांत व्हायला सुरू होतं. लक्षात ठेवा, हा कुठली काही असं जादू टोना नाहीये किंवा EFT तुम्हाला मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याची काही गॅरंटी सुद्धा देत नाही. पण EFT च्या भावनांवर काम करण्यासाठी आणि शांतपणे निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतं. कारण माझा विश्वास आहे, जेव्हा मन शांत असेल तेव्हा निर्णय स्पष्ट होतात. हा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ट्रेडिंग मध्ये सर्वात जास्त कुठली इमोशन एक्सपिरियन्स करायला मिळते? स्ट्रेस, फिअर, फोमो और ओव्हर थिंकिंग?